करूळ घाटाचं काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय। तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारानं काम निकृष्ट केलंय। जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही, प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही। घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत त्यांना धारेवर धरलं। आमदार नितेश राणे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांची घाटात चांगलीच कान उघडणी केली। झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दमही श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला। आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करूळ घाट मार्गाची तसंच करूळ पुलाची पाहणी केली। यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। या मार्गाचं काम दर्जेदार व्हावं म्हणून हा घाट मार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश दिले। त्यानंतर ही मुदत वाढली, परंतु या घाटात त्या पद्धतीने त्या गतीनं काम झालं नाही। तुम्ही या कामावरती किती वेळ आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला। असं निकृष्ट दर्जाचं काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय। ज्यांना तळ कोकणाची माहिती नाही अशा लोकांकडे काम दिलं। झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आणि संबंधितांची तक्रार करणार असं नितेश राणे यांनी सांगितलं। ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही। जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तर रिटेंडर करून सदर काम दुसऱ्यांकडे द्या। यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला। या ठेकेदाराची बिलं अजिबात काढू नये, काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही आमदार राणे यांनी सांगितलं। करूळ घाटाच्या कामात फक्त ठेकेदाराचे खिसे भरले जात आहेत। वर्षभर काम होणार नाही असं या ठिकाणी वस्तुस्थिती दिसते। दरड कोसळणं थांबणार नाही, यावरही उपाय करा असं आमदार राणे यांनी सांगितलं। या ठेकेदाराने 40% बिलानं काम घेतलं। चुकीची माहिती सांगून ठेकेदाराने काम घेतलं। सदर काम थांबवलं असतं तरी आम्हाला शिव्या, करायला दिलं तरी आम्हाला शिव्या। यात नाहक आमची बदनामी होते असं राणे यांनी सांगितलं। ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने डिझाईन दिलं असेल तसं ठेकेदाराने काम केलं। कठीण कातळापर्यंत खाली काम झालं असतं तर संरक्षण भिंती कोसळल्याच नसत्या। साईटवर न येता केवळ प्लॅन टेबलवर बसून करण्यात आला असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असं प्रमोद रावराणे यांनी सांगितलं। यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासिर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, नेहा मायणकर, प्राची तावडे, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक श्री अवसर मोल, अधिकारी श्री जोशी, श्री कुमावत आणि अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगा मला पूर्ण घाटाचं काम चालू आहे, फक्त त्याला माहिती स्पीडअप करू शकतो कसं पॉसिबली तुम्ही स्पीडअप कसं करू शकता ते मला फक्त सांगा। तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकता का? जाऊ शकत असाल तर मला सांगा। अशी काय तुमच्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी आहे का, मशीन आहे का ते वरतून आता पाऊस असा छत्रीसारखं थांबवतो आणि फटाफट काम, अशी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का ते सांगा मला। टेक्निकलीच पॉसिबल नाही आहे। मी हे निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। उगाच खोटी आश्वासनं देऊन उपयोगच नाही। तुम्ही गटार बघा खालपर्यंत वरती म्हणजे टेम्पररी पण बांधलेले नाहीये, म्हणून येणारा सगळा पाणी ना खालती ओसरतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जात आहे। पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोव्हिजन काय आहे ते? त्या बाजूने गटरच आहे, वाहतुकीला जागी ब्लॉक झाली आहे सगळी, होते ना वर, त्याच्यासाठी आपल्याला वेट तिथे मेंटेन करायला लागेल। पुढे पण आपण 10 महिने आम्ही हे रडगाणी यांची ऐकतोय तुमची, हे त्यांची हेच रडगाणी ऐकतो, बाकी काय होत नाही। ते रामश्याम यांचे येतात, आमच्या समोर बसतात, गुळगुळू बोलतात आणि निघून जातात। आणि ह्या लोकांना आता असं वाटायला लागलं आम्ही सगळे मॅनेज झालेलो आहे, नवीन गाड्या पण घ्यायला नको असं लफडं झालंय आमच्या लोकांना। काय बोलणार यार? काय लोकांना मी काय सांगू ते मला उत्तर द्या, मग मी इथून जातो। माझा काही विषय नाही, मी लोकांसाठी इथे आलेलो आहे। आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा, आम्ही तसं उत्तर। कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत, त्यांनाही माहित नाही की किती महिने चालणार, कारण का ते बातम्या देतात। तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय, त्यांनाही काय बिचाऱ्यांना काय माहित नाही, म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात। आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला, माझे सगळेच विरोधकांना असा ऊत येणार, सगळे येऊन इथे जाहीर सभा घेतील, उद्धव ठाकरे येऊन उभा राहील इथे। आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये, आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो, चला
काम करायला द्या. एवढी निधी आली आहे, काम थांबवलं असतं तरी शिव्या. हे झाले, अरे पाऊस गेला वाटतं. काम थांबवलं असतं तरी शिव्या, नाही थांबवलं तरी आम्हाला शिव्या पडणार. दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही. तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुढे जाऊ.